नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी सगळ्यांना आवडणारी चविष्ट आणि झणझणीत डाळ वांग्याची भाजी। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर जाणून घेऊया रेसिपी। यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ, वांगे, कोथिंबीर, बारीक कट केलेला कांदा, त्यानंतर लागणार आहे आपल्याला बारीक कट केलेला टमाटर आणि जिरं, अद्रक आणि लसणचा पेस्ट मी आधीच बारीक करून घेतलेला होता। मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता तेल ही गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यानंतर मी लगेच टाकणार आहे त्याच्यामध्ये मोहरी ही तडतड फुटायला हवी। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे आता कांदा हा तांबूस रंगाचा होऊ द्यायचा। मोहरी बघा तडतड फुटलेली आहे, तर मी टाकला आहे त्यानंतर कांदा झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे लसण अद्रकचा पेस्ट, जो की मी आधीच तयार केलेला होता। ते झाल्यानंतर याच्यामध्ये आता टाकायचे आपण टमाटे टाकल्यानंतर त्या टमाट्याला थोडं शिजू द्यायचं। टमाटे झाले की लगेच आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आपले बेसिक मसाले। बघा तुम्ही बघू शकता, तिखट, मीठ, हळद आणि याच्यामध्ये तुम्ही दुसरा मसाला पण घालू शकता, सावजी मसाला किंवा एव्हरेस्ट मसाला। त्यानंतर याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी सुद्धा घातलेली आहे आणि कोथिंबीर घातलेला आहे थोडं, आणि त्यानंतर मी हे धुतलेली डाळ याच्यामध्ये टाकलेली आहे। याला असं परतून घेतलं। हे झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण टाकलेले आहे वांगे, जे की मी आधी चिरून ठेवलेले होते। ते झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालणार आहे आपण पाणी, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं। त्यानंतर मी त्याच्यावर एक प्लेट झाकलेली आहे आणि त्यावर थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आपली डाळ ही 10-15 मिनिटं शिजू दिलेली आहे। फायनली आपली रेसिपी तयार झालेली आहे। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।